brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. अजित पवार, अमोल कोल्हे आणि रोहित पवारांमध्ये खलबतं. पुण्यात जिजाई बंगल्यावर भाजप विरोधात राष्ट्रवादीची कोणती रणनीती ठरली? पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये काल रात्री उशिरापर्यंत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकांचा सिलसिला सुरू होता. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या जिजाई बंगल्यावर रात्री 11च्या सुमारास बैठकीत मोठा निर्णय झाल्याची माहिती आहे. अजित पवार आणि अमोल कोल्हेंच्या बैठकीवेळी रोहित पवारही उपस्थित असल्याची माहिती आहे. अजित पवारांसोबतच्या बैठकीआधी राष्ट्रवादी नेत्यांची पिंपरी चिंचवडमध्ये गुप्त बैठक पार पडली. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे स्थानिक नेते अजित गव्हाणेंसह अन्य नेत्यांमध्ये चर्चा झाली. तासभर चाललेल्या बैठकीत जागा वाटपावर बरीच घासाघीस झाल्याची माहिती आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील बैठकीनंतर अमोल कोल्हेंनी वेट अँड वॉच म्हणत मोठ्या निर्णयाचे संकेत दिलेत, तर रोहित पवारांनी मात्र मी दादांसोबतच्या बैठकीला नव्हतोच म्हणत नव्या चर्चांना तोंड फोडलंय. प्राथमिक चर्चा झाली, आता एवढं सांगण्यासारखं काही नाही आहे. वरिष्ठांना जी चर्चा झाली त्या संदर्भामध्ये ट्वीट करू आणि त्यानंतर पुढे काय चर्चा कोणाशी भेट झाली तुमची? कोणाशी भेट झाली? आता मी ज्यांच्या घरातून बाहेर पडतो त्यानंतर चिंचवड आणि पुण्याचं ठरलंय की इतर ठिकाणच्या जागांचं पण काही ठरलं झालेली आहे. या संदर्भामध्ये वरिष्ठांना आधी आम्ही कल्पना देऊ, त्यानंतर काय निर्णय कधी घोषणा होईल? घोषणा कधी होईल? सांगितलं ते वारंवार आता मी म्हणालो प्राथमिक चर्चा झाली. ही चर्चा वरिष्ठांच्या कानावर घातल्यानंतर मग आम्ही या संदर्भात पुण्याच्या संदर्भात होत आहे तसं पिंपरी चिंचवडच्या संदर्भामध्ये ही आघाडी होऊ शकते का या संदर्भात घोषणा व्यवस्थित निवडणूक ही घड्याळ या चिन्हावरतीच लढली गेली पाहिजे. घड्याळ या चिन्हावरतीच लढली पाहिजे असं कार्यकर्त्यांचं कमेंट. असं कुठल्या कार्यकर्त्यांचं तुम्ही ज्यांच्यावर इतकी टोकाची टीका ज्यांच्यावर करत होते, शरद पवारांबद्दल ज्यांनी इतकी वक्तव्य केली, त्यांच्या मांडीला मांडी तुम्ही लावून आज बसताय, चर्चा करताय, हे शोभतंय का असं कार्यकर्ते प्रश्न विचारतात. अशा या संदर्भामध्ये ही प्राथमिक चर्चा झालेली आहे. या प्राथमिक चर्चेमधले ज्या काही गोष्टी असतील त्या आम्ही वरिष्ठांच्या कानावर घातल्यानंतर आदित्य साहेब असतील, सुप्रियाताई असतील, जयंत साहेब असतील, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे असतील, यांच्याशी चर्चा करून मग निर्णय होणार. माझी गाडी तिथं होती, कारण मी गाडी माझ्या काही पदाधिकाऱ्यांना दिली होती. त्यांनी मला इथं ड्रॉप केलं आणि मी आत्तापर्यंत इथं आहे. आता 12:30-1 वाजलेले आहेत रात्रीचे, त्यामुळे मी अपडेट अजून घेतलं ना, ते अपडेट घेतलं आता सांगितलं. नाही, पण तुम्ही होते ना बैठकीला दादा घरामध्ये जिजाई बंगल्याच्या बाहेर तुम्ही आणि दिसलेला आहे कॅमेरामध्ये. काय नेमकं म्हणजे एवढं अमोल कोल्हे पण बोलले ना की बैठकीला होते तुम्ही. काय नेमकं कारण आहे? याच्या आधी तुम्ही अजितदादांवर ज्या पद्धतीने टीका केलेली होती, शरद पवार साहेबांना जसा त्रास अजितदादांनी दिला असं तुम्ही वेळोवेळी सांगितलं. आता तुम्ही त्यांना भेटण्यासाठी गेलात, तुम्ही माध्यमांना असं सांगताना की तुम्ही तिथं नाहीये, तर काय नेमकी ही चर्चा झाली नाही झाली? आता तिथं असणारे नेते आहेत, अमोल कोल्हे जे होते, मी पिंपरी चिंचवडला त्यांच्याबरोबर होतो आणि त्यानंतर आता इथं तरी आहे. मी अमोल कोल्हेंशी बोलून काय चर्चा झाली आणि काय फायनल झालं ते आपल्याला उद्या कळणार. अमोल कोल्हेच बोलले चर्चेला तुम्ही होते, चर्चेला मी पिंपरी चिंचवडला होतोच. पिंपरी चिंचवड संदर्भात असं म्हटलं की आम्ही सगळेजण होतो त्या चर्चेत कुठेही मी त्या ठिकाणी नव्हतो. आमदार रोहित पवार, मी पिंपरी चिंचवडच्या बैठकीला हजर होतो, मात्र दादांसोबतच्या चर्चेला उपस्थित नव्हतो असा दावा करतायत. मात्र अजित पवारांच्या जिजाई बंगल्यावरील रोहित पवारांचा एक फोटो समोर आलाय. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्र येण्यावरून चर्चा सुरू आहेत. महापालिका एकत्र लढवत आहेत, मग रोहित पवार हे का लपवू पाहतायत असा सवाल उपस्थित होतोय. पिंपरी चिंचवडहून कृष्णा पांचाळ आणि पुण्याहून आदित्य पवारसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.